हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सर्वजण? तर चला, मी आज तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन शेअर करते. तर चला. तर सर्वात अगोदर मी चहा ठेवला, कारण की चहा घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. तर मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि चहा उकळते तोपर्यंत आपण स्वयंपाकाची तयारी करून घेऊया. पीठ वगैरे मळून घेते. आज गोलूला भेंडीची भाजी द्यायची आहे टिफिनला. तर एक भाजी केली की दोघांना पण होते. तिलाही खूप आवडते भेंडी आणि गोलूलाही खूप आवडते. तर इथे आपला चहा गरमागरम रेडी झालेला आहे. आता मस्तपैकी चहा घेऊया आणि स्वयंपाक करूया. तर भेंडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली मी. आता कट करून घेऊया तिला. तर सकाळी खूप घाई असते, पटपट स्वयंपाक आवरावा लागतो. तर स्वयंपाक करून त्यांचंही आवरून द्यावं लागतं. हेही ड्युटीला जातात. तर कढई गरम करून घेतली मी. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मी भेंडीमध्ये थोडंसं जिरे आणि थोडं हळद घालते आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि 1 किंवा 2च मिरची घालते मी, कारण जास्त तिखट झाली का मग त्यांना खाता येत नाही, त्यांना आवडतही नाही ना जास्त तिखट. तर भेंडी वगैरे छानपैकी परतून घेऊया. वाफवून घेतली की त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट केलेला तो घालून आपण वाफवून घ्यायची. झाली आपली भेंडी तयार. तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला. गोलू शाळेत गेला आणि आता कपडे वगैरे मशीनला लावून घेते. तर अजून पिऊचा रिक्षाला टाईम आहे. पिऊची रिक्षा 8:30-11 वाजता येते. तर ती शाळेत जाईल आणि आपलं बाकीचं काम आवरेपर्यंत कपडे पण लावून होतील. तर चला, बाकीचं काम पटपट आवरून घेऊया. तर सगळं क्लिनिंग वगैरे करूच तर गोलू आला शाळेमधून. शाळेतनं आला का त्याला ती गाडी आणलेली थार त्याच्या पप्पांनी. लगेच बाहेर घेणार, लगेच बाहेर जाणार. शाळेतनं आला, कपडे वगैरे बदलले, लगेच मम्मी मला गाडी काढून दे आणि गेला बाहेर खेळायला. बघा, त्याला माहिती आहे मी व्हिडिओ काढतीये, कसं बघतोय पाठीमागे बाय करतोय मला. तो गेला खेळायला बाहेर. आता मी भांडे वगैरे घासून घेते. भरपूर भांडे पडली आहेत. नाश्ता, जेवण, स्वयंपाक, परत मुलांचा टिफिन वगैरे भरपूर भांडे आहेत. तर पटपट भांडे आवरून घेते. नंतर गोलूला पण झोपी घालायचे. दुपारी झोपतो तो जरा वेळ आणि मीही आराम करते जरा वेळ. तर तेवढंच बरं वाटतं, कारण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम आणि परत लहान मुलं असल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे, भरपूर पसारा, भांडण आणि आजूबाजूची मुलं पण येतात ना, आमच्याच इथे येतात खेळायला. ते पण भरपूर पसारा करतात. मग काय, ते गेल्यानंतर आपण आवरून घ्यायचं सगळं व्यवस्थित. तर खूप म्हणजे काम जातं मला दिवसभर. तर चला, आपण पटपट भांडे वगैरे घासून घेऊया आता. तर मी झाली आता भाजीपाला आणायला भूषणनगरला. तर चला, भाजीला घेऊन येऊया, कारण पिझ्झा वगैरे बनवायला थोड्याशा भाज्या आणायच्या होत्या. तर चला, भाजीपाला घेऊया आणि पिझ्झासाठी लागणारं सामान ते पण आणायचं होतं. पिझ्झा बेस, चीज, सॉसेस वगैरे. तर चला. हॅलो, गुड इव्हिनिंग. तर संध्याकाळ झालेली आहे आता. तर आमच्या गोलूचं सकाळपासून चालू आहे पिझ्झा खायचा आहे. तर आज आपण त्याच्यासाठी पिझ्झा बनवणार आहोत आणि पिऊसाठी पाणीपुरी. तर चला, बनवूया पिझ्झा आणि पाणीपुरी. तर ही आहे आमची गौरी. गौरी म्हणजे माझी पुतणी, माझ्या जावळीची मुलगी आहे छोटी. आणखी नाही की वैष्णवी, ती बाहेर गेली. तर व्हिडिओ वगैरे बनवायला मला ही किंवा वैष्णवी दोघी पण मदत करतात बरं का. आणि आता स्वयंपाक बनवायला मदत करते.
आणखी घे. आणि मागे पसारा दिसतोय. तर अगोदर हे सामान वगैरे घेऊन आल्याच्या नंतर हा पसारा तसाच ठेवला. म्हटलं जेवण वगैरे झाल्यावर व्यवस्थित ठेवते. आता लागणारच आहे सगळं साहित्यावरती, ठेवून तरी काय उपयोग आहे ना. बस का तर पिझ्झाचे व्हेजिटेबल्स कट करून झाले. तर आता आपण थोडेसे त्याला वाफवून घेणार आहे. ओव्हनमध्ये किंवा पॅनमध्ये बनवताना थोडंसं वाफवून घेतले ना, म्हणजे पिझ्झाला पण आपल्या टेस्ट येते. तर गौरी आता मला मदत करतीये. इतर वेळी पण मदत करते बरं का. ती पण खूप छान रेसिपीज बनवते. छोटी आहे पण इतकी छान छान भाज्या वगैरे बनवती ना. मग कसं काळजीपूर्वक काम चालू आहे. फर्स्ट टाइम व्हिडिओमध्ये आली आहे ना ती. तर रेडी आहे आपला आजचा मेनू, पिझ्झा आणि पाणीपुरी. तर या खायला. कसं झालंय पिझ्झा आणि पाणीपुरी? जमलंय का मला करायला? कसा झाला पिझ्झा? पिऊ तुला आवडला? गोलू तुला? तर आता जेवण वगैरे करून घेतलं. आता भांडे वगैरे घासायचेत. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.